श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आपण कोणतेही काम सुरू करताना तसेच ते काम सुरू केल्यानंतर आपणाला त्यामध्ये काही संकटे येणार नाही याची सर्व चौकशी करूनच आपण नवीन कामाला सुरुवात करतो, जेणेकरून त्या कामामध्ये आपल्याला सफलता मिळावी। तर तुम्ही देखील कोणतेही नवीन काम सुरू करणार असाल किंवा शुभ कार्य करणार असाल किंवा एखादा प्रवास तुम्ही करणार असाल, कोणतेही शुभ कार्य करण्याआधी तसेच कुठलीही नवीन वस्तू जर तुम्ही खरेदी करणार असाल तर ते निर्विघ्न पार व्हावे यासाठी आपण खूपच प्रयत्नशील राहतो। तर यासाठीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय खूप सोपा आहे, जेणेकरून तुम्ही जे काम सुरू करणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी हा एक उपाय खूपच चमत्कारिक असा आहे, जो केल्याने तुमचे सर्व काम हे निर्विघ्नपणे पार पडेल। यासाठी तुम्हाला फक्त स्वामींच्या ओळी म्हणायच्या आहेत। 4च ओळी आहे फक्त। या ओळी बोलत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती तसेच विश्वास असणे खूप गरजेचे आहे। तुम्हाला स्वामींसमोर बसून स्वामींना हात जोडून नमस्कार करून या ओळी म्हणायच्या आहेत। या ओळी स्वामींना प्रसन्न करतात, यामुळे स्वामींची आपल्यावर कृपा होते आणि जे आपण करणार आहोत त्यामध्ये स्वामी कोणताही अडथळा अडचण येऊ देत नाही। सगळं काही निर्विघ्नपणे पूर्ण होतं, कारण ते स्वामींकडून पूर्ण होतं, स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे पूर्ण होतं। तर तुम्ही सगळ्यात आधी स्वामींसमोर बसून हात जोडा, अगरबत्ती लावा, दिवा लावा आणि या ओळी बोला। या स्वामींच्या ओळी काही अशा आहेत। ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय, मम सर्व अरिष्ट निवारणाय, मम सर्व कार्य सिद्ध कराय, मम मनोवंचित फलप्रदायकाय। या अतिशय सोप्या ओळी आहेत आणि अगदी 2च ओळी आहेत। फक्त तुम्हाला एकच वेळेस या ओळी म्हणायच्या आहेत। तुम्ही एका कागदावर लिहून घेऊ शकता आणि नंतर त्या वाचू शकता। कोणतेही कार्य कधी करणार असाल, काम सुरू करणार असाल, नवीन वस्तू जर तुम्ही घेणार असाल तर सर्वात आधी स्वामींसमोर बसून या ओळी तुम्ही बोला। यामुळे काहीही अनिष्ट होत नाही, विघ्न येत नाही, स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, प्रत्येक कार्य सिद्ध होतं। या स्वामींच्या बोलत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये आणायचा नाही, आपले मन चलबिचल होता कामा नये। या ओळी बोलल्याने तुमचे कार्य, कुठलेही कार्य असेल, कुठलेही काम असेल, प्रवास असेल, तो निर्विघ्नपणे न अडचणी येता पार पडेल। तर अशा या चमत्कारिक ओळी तुम्ही देखील कोणतेही काम सुरू करताना अवश्य बोला, यामुळे तुम्हाला नक्की लाभ होईल। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। श्री स्वामी समर्थ। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी सबस्क्राईब करा। आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।